बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। संभाव्य चक्रीवादळाचं नाव हे शक्ती असं ठेवण्यात आलंय। हवामान विभागानं 16 मे पर्यंत गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केलाय। नाशिकच्या येवल्यातील सावखेडामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र पावसामुळे भाजी विक्रेत्यांचे मोठे हाल झाले। पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या पावसामुळे वीट उत्पादकांसह मजुरांचंही आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे वीटभट्टी व्यावसायिकाला विमा संरक्षण दिल्यास नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। नाशिकच्या चांदवडमधील रंगमहालमध्ये 6व्या साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये 6व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं यजमानपद चांदवडला देण्याचं ठरले। याच ठिकाणी आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेण्याची मागणी केली होती। कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमाअंतर्गत कृष्णा जलयात्रा सुरू करण्यात आली आहे। कर्नाटकातील कुडल संगम पासून महाबळेश्वर पर्यंत निघालेल्या या जलयात्रेचं सांगलीमध्ये विविध सामाजिक संस्थांनी स्वागत केले। 15 मे रोजी महाबळेश्वरमध्ये जलयात्रेचा समारोप होणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी वायरमन, लाईनमॅन प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले। तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। अपंग विकास महासंघाच्या वतीनं भिवंडी महानगरपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। घरकुल योजना, वाढीव निधी, दिव्यांगांना अर्थसहाय्य अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सोलापुरातील 2 विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेमध्ये 35% मिळालेत। या दोन्ही विद्यार्थ्यांनी सर्व विषयात 35 मार्क्स मिळवत 35% मिळवले आणि या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गुलाल उडवत जल्लोष साजरा करण्यात आला। जालन्यात भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवड जाहीर झाली आहे। भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी भास्कर दानवेंची निवड करण्यात आली, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नारायण कुसेंची निवड झाली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सवही साजरा करण्यात येतो। भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीनंतर उत्तर भारतातील 32 विमानतळं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत। तरी देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सावध पवित्रा घेत त्या भागांमधील विमानसेवा अद्यापही सुरू केली नाहीये। सध्या परिस्थितीचा अंदाज घेत असून त्यानंतर विमानसेवा सुरू करू अशी भूमिका विमान कंपन्यांनी घेतली आहे। नाशिकमध्ये येणाऱ्या 2 वर्षात पाण्याची गरज भासलेली आहे। कुंभमेळ्यासाठी 5 कोटी भाविक शहरामध्ये येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलाय। त्यामुळे 402 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा सुधारित प्रस्तावही शासनाला पाठवला जाणार आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्र आणि सिडको क्षेत्राचा पाणी पुरवठा आज खंडित करण्यात आलाय। मोरबे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आगरोळे गावाजवळ गळती लागली आहे। उद्यापासून गळती रोखण्यासाठी काम हाती घेण्यात आलंय। किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये सलग 3ऱ्या महिन्यामध्ये निचांकी राहिलाय। किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये 3.16% आलेला आहे आणि यामुळे बँकेकडून आगामी काळात आणखी व्याजदर कपातीची शक्यता आहे। गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचं पुनर्वसन होणार आहे। सिरियल किलर आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्यामध्ये प्रोजेक्ट रुद्राला मंजुरी देण्यात आली आहे। या देशातील पहिलाच प्रयोग असणार आहे। नाशिकच्या रामकुंडमध्ये भूमिगत गटारीसह परिसरातील साफसफाईला सुरुवात झाली आहे। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर पाणी साचते। दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून साफसफाई सुरू झाली आहे। सांगलीतील जत तालुक्यात MH59 अशी नवी ओळख मिळाली आहे। जतसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आलेलं आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी याबाबत मागणी केली होती आणि त्यामुळे त्यांच्या या मागणीला यश आल्यानं पडळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले। PMRDA परिसरात महामार्गांना जोडण्यासाठी रस्त्यांचा आराखडा तयार केला जाणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्यांची मोठी मदत होणार आहे आणि त्यासाठी PMRDA कडून 2.5 ते 3 हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे।
पालघरच्या काटाळे ते लोवरे रस्त्याचं अनेक दिवसांपासून प्रलंबित काम आहे। रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मात्र पावसाळा जवळ आला असून ठेकेदार काम संथगतीने करत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जातोय। जालन्यातील खरीप हंगामासाठी 16,000 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे। मात्र जालन्यासाठी कृषी विभागानं 2,77,710 मेट्रिक टन खताची मागणी केली आहे। उर्वरित खत हे 2 दिवसांमध्ये उपलब्ध केले जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। नाशिकमधील येवल्यामध्ये एका शेतकऱ्याची 1 एकर शेतातील मिरची पाण्याअभावी करपली आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। वाढत्या तापमानामुळे विहिरींनी तळ गाठलाय आणि त्यामुळे पाणी नसल्यानं मिरचीची पीक हे सुकून गेलेली आहेत आणि त्यासाठी भाजीपाला आणि मिरची पिकांची काळजी घेण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलंय। रत्नागिरीतील खेडमध्ये कोटेश्वरी मनाई देवीची यात्रा उत्साहामध्ये पार पडली। या यात्रेमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली आणि यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनीही भक्तिभावानं पालखी नाचवत देवीचं दर्शन घेतलं। वाशिममधील पाटणी चौकात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। या परिसरातील फेरीवाल्यांमुळे 2 गटांमध्ये दगडफेक झाली होती आणि त्यामुळे या वादानंतर प्रशासनानं अतिक्रमण हटवलं। तसंच नागरिकांनाही शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं। पंढरपुरातील सरकोलीमध्ये एका शेतकऱ्यानं टॉवरवर चढून आंदोलन केलं। विद्युत वाहिनीसाठी बेकायदेशीररित्या झाडं तोडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। तसंच पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये झाडांची कत्तल केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या वसगडे येथील शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केलं। पुणे लोंढा रेल्वे रुळ दुहेरी करण्यासाठी 50 ते 60 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्यात। संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी मिरज पुणे रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले। सांगलीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। महापालिकेमध्ये 1.5 वर्षांपूर्वी कोट्यवधींचा वीज बिल घोटाळा झाला होता। मात्र संबंधित दोषींवर अद्याप कारवाई केली नाहीये आणि त्यामुळे या दोषींवर कारवाई करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। साताऱ्याच्या वाईमध्ये घरकुल लाभार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। शेकडो लाभार्थ्यांनी कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन छेडलं। घरकुलांसाठी आवश्यक वाळू मिळत नसल्याने नागरिकांनी आंदोलन केलं। या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। धुळ्यातील 100 फुटी रोडवर 2 गटात वाद झाला। यावेळी गोळीबारही करण्यात आला। या गोळीबारामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय। मात्र गोळीबार करणारा आरोपी फरार असल्यानं त्याचा शोध घेतला जातोय। सांगलीमध्ये तरुणाचा पाठलाग करून केलेल्या खुनाचा संजयनगर पोलिसांनी छडा लावलाय। जुन्या वादातून हा खून झाल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 3घांना अटक झाली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर कारवाई केली आहे। या प्रकरणी दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक झाली आहे। तसंच या कारवाईमध्ये आरोपींकडून 25 दुचाकीही जप्त करण्यात आल्या।